चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर. बघा, एक महत्त्वाची अपडेट तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलोय. काल एक शुद्धीपत्रक हे एमपीएससी आयोगाकडनं प्रसिद्ध करण्यात आलं आहे, ज्यामध्ये 6 मोठे बदल त्यांनी सांगितलेला आहे. बघा, यामध्ये जो सर्वात मोठा बदल जो आहे, जो अपेक्षित होता होण्याचा, की परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्या यापुढच्या सर्वच. पण आजचं मरण उद्यावर ढकलण्याचं काम हे आयोगाने नेहमीप्रमाणे केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय केलंय, की परीक्षा आता ही जी 2026 ची घटका आहे, ही ऑफलाईन होईल आणि येणाऱ्या 2027च्या जुलैपर्यंतच्या ज्याही एक्झाम्स घेईल आयोग, तर त्या एक्झाम ऑफलाईन पद्धतीने घेईल आणि त्यानंतर मग ऑनलाईन पद्धतीने घेईल. म्हणजे ऑगस्टपासनं पुढच्या 27च्या ऑगस्टपासनं या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेणार आहे, असं त्यांनी त्या शुद्धीपत्रकामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. ओके. आता यामध्ये बरेचसे आता विद्यार्थी नाराज आहेत. बरेचसे म्हणल्यापेक्षा सर्वच विद्यार्थी नाराज आहेत. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत. आंदोलनामध्ये फूट पडली अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आंदोलनामध्ये फूट जोपर्यंत पडणार नाही, जोपर्यंत तुम्ही एकजूट तुमची दाखवणार नाही. बघा, आपण संभाजीनगरला आंदोलन केलं. त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो. नंतर लातूरला केलं, नंतर नंदुरबारला झालं, अमरावतीला झालं, वर्ध्यात आय थिंक झालं. त्यानंतर आता रिसेंटली कालच नाशिकमध्ये सुद्धा आंदोलन झालं. बरेचसे आंदोलन होत आहेत. यामध्ये वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि मेन आपली महत्वाची मागणी ही की एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेण्यात यावी म्हणून. ठीक आहे. मग अशा वेळेला प्रत्येक जो विद्यार्थी प्रतिनिधी आहे, त्यांनी प्रत्येकाने हे या गोष्टीचं एक काय बोलतात ना, भान ठेवायला पाहिजे, की आपण जर आंदोलनावर कोणतीही टीका करतोय किंवा आंदोलनावर कोणतीही गोष्ट बोलतोय, तर ती गोष्ट आपलं आंदोलन खराब करणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. संभाजीनगरचंही जे आंदोलन झालं होतं, त्याच्यानंतर काही प्रतिक्रिया आल्या होत्या, की राजकीय आंदोलन झालं म्हणून. पण मित्रांनो, एक ही गोष्टही लक्षात ठेवा तुम्ही, की आपल्याला प्रत्येक जो लोकप्रतिनिधी आहे किंवा मीडिया आहे किंवा विद्यार्थी प्रतिनिधी आहे, विद्यार्थी संघटना आहे, या प्रत्येकाची साथ लागणार आहे. प्रत्येकाची साथ आपल्याला लागणार आहे. का? कारण सर्वांनी मिळून जर हा लढा लढला तरच ही गोष्ट पूर्णत्वाला जाणार आहे. ठीक आहे. एकट्या विद्यार्थ्याच्या भरोशावर कारण विद्यार्थी हा अभ्यास सोडून किती वेळ त्या आंदोलनात बसणार आहे. आंदोलन करणं हे विद्यार्थ्याचं काम नाही. विद्यार्थ्याचं काम काय आहे? विद्यार्थ्याचं काम आहे अभ्यास करणं आणि आपला उदरनिर्वाह करणं. ठीक आहे. मग यामध्ये विद्यार्थ्याचं काम आंदोलन करणं नाहीये. पण परिस्थिती अशी आहे की विद्यार्थ्याला रस्त्यावर उतरावं लागतंय. सध्या आपण बघतोय की जंतर मंतरवर ही आंदोलन चालू आहे. सोनम वांगचुकजी उपोषणाला बसले. जवळपास 19-20वा दिवस आज त्यांचा आहे. तिथेही आंदोलन चालू आहे. पूर्ण भारतभर आंदोलन चालू आहेत. त्याच्यामध्ये आपलंही एमपीएससीचं आंदोलन चालू आहे. तर यामध्ये अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर काल एक परिपत्रक आलंय, त्याबाबत चर्चा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. बघा, चॅनलला तुम्ही नवीन असाल, चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत बेल आयकॉन तुम्हाला दिसत असेल ते नक्की प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारी महत्त्वाची अपडेट जी आहे ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी YouTube पोहोचवणार आहे. ठीक आहे. चला व्हिडिओला सुरुवात करू. पहिले 2 मोठे बदल काय आहे, की तारीख बदलली आहे तुमची गट क पूर्व परीक्षेची. ठीक आहे. 27 सप्टेंबर तुमची तारीख होती, ती तारीख बदलली आहे. आता गट क मुख्यची पण तारीख आली आहे. याच्यामध्ये पण खूप कमी वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. युजली 4 महिन्याचा वेळ मिळत होता, आता 2च महिने त्याच्यात मिळणार आहे. नंतर परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ इथे देण्यात आली आहे, त्याबद्दल आभार आयोगाचे. त्यानंतर परीक्षा ऑफलाईनच होणार आहे 2026 मी तुम्हाला क्लिअर केलं की गट क पूर्व परीक्षा जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. पण 6 नंबरचा जो पॉइंट आहे, तो 6 नंबरचा पॉइंट तो 2027 पासून जे ऑगस्ट आहे तेव्हापासून ते ऑनलाईन होणार आहे. 5 नंबरचा पॉइंट आपला आहे, 5वा बदल, की परीक्षा सेंटर तुम्हाला निवडता येणार आहे. तुम्हाला आता ते निवडण्याचे एक डेट्स त्यांनी देणार आहेत, दिलेले आहेत ऑलरेडी. त्याच्यामध्ये तुम्हाला ती लिंक ओपन होईल आणि त्या लिंक ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे परीक्षा सेंटर निवडता येतील. त्यानंतर हे 6वा पॉइंट मी तुम्हाला क्लिअर केला की पुढच्या येणाऱ्या ऑगस्ट पासून ऑनलाईन परीक्षा होणार आहे. बघा, हे शुद्धीपत्रक काल आपल्याला आलंय.
16 जुलै 2026 शुद्धीपत्रक आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 बाबतचं. याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी की 2619 रिक्त पदे भरण्यासाठी 25 जूनला एक जाहिरात आली होती. गट क ची आपण बघितली. ऑनलाईन फॉर्म भरायला 27 जून पासून सुरुवात झाली होती त्याची. तर ही जाहिरात प्रस्तुत त्या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं की परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे म्हणून. ठीक आहे. ऑनलाईन कशी तर संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने घेण्यात येणार असे नमूद केले होते. तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन ओएमआर आधारित घेण्याबाबत उमेदवाराकडून होत असलेली मागणी व उमेदवाराकडून प्राप्त निवेदन विचारात घेऊन जे तुम्ही आम्ही असेल प्रत्येक विद्यार्थी असेल या प्रत्येकाने जे मागणी असेल किंवा एक निवेदन आपण केलं रिक्वेस्ट केली या सगळ्या गोष्टीला ते विचारात घेऊन त्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2026 प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑनलाईन ओएमआर च्या आधारित घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2026 पूर्वी घोषित केलेल्या दिनांक म्हणजे 27 सप्टेंबर ऐवजी आता सुधारित दिनांकास म्हणजे नवीन तारीख काय आहे प्रीची तर प्रीची तारीख आहे तुमची 25 ऑक्टोबर 2026 आणि गट क सेवा मुख्य परीक्षा म्हणजे मेन्सची तारीख सुद्धा मिळाली आहे आपल्याला. मेन्स कधी असणार आहे तुमची मेन्स असेल तुमची 27 डिसेंबर 2026 27 डिसेंबर 2026 तुमची मेन्स होणार आहे. उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या दिनांकास खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. ऑनलाईन मी तुम्हाला जे सांगितलं की ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. काय बघा आतापर्यंत काय काय बघितलं आपण की प्रीची डेट आपल्याला कळाली आहे. प्रीची डेट किती आहे 25 ऑक्टोबर 2026. मेन्स कधी आहे 27 डिसेंबर 2026. आता अर्ज सादर करण्याची पहिली तारीख काय होती आपली 17 जुलै होती बघा म्हणजे आजची तारीख होती. आता याच्यामध्ये डेट कधीपर्यंत वाढवली आहे तर 31 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 11:59 रात्री 12 म्हणले 11:59 पर्यंत आपली ही डेट वाढली आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम तारीख असणार आहे तुमचा 3 ऑगस्ट रात्री 11:59 आणि त्यानंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजे तुमचं डेबिट कार्ड असेल क्रेडिट कार्ड असेल UPI असेल किंवा नेट बँकिंग असेल या पद्धतीनेच तुम्हाला आता जे शुल्क भरायचे आहे. म्हणजे तुमचं जे चलन वगैरे होतं ना जे ऑफलाईन चलन तुम्ही करत होता तर ते आता ग्राह्य धरले जाणार नाही. ते त्याद्वारे तुमचं फीज घेतली जाणार नाहीये. तुम्हाला फीज ही ऑनलाईन पद्धतीनेच पूर्णपणे भरायला लागेल. ओके. त्यानंतर काय आहे जिल्हा केंद्रे निवड महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रचलित ऑफलाईन OMR पद्धतीने राज्यातील 36 केंद्रावर घेण्यात येईल. ठीक आहे 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर घेण्यात येईल. नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही आता नवीन फॉर्म भरताय ज्या लोकांनी ऑलरेडी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी तर एक लिंक ओपन होणार आहे. पण जर तुम्ही नव्याने फॉर्म भरताय तर तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेलाच तुम्हाला तुमचा जिल्ह्याचं केंद्र निवडायचं आहे मित्रांनो. त्यानंतर काय महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता यापूर्वी सादर केलेल्या उमेदवारांनी जिल्हा केंद्राची निवड करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंटवर जायचंय तुम्हाला. त्यानंतर सदराखालील प्रस्तुती परीक्षक जाहिराती समोरील उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्ह्यू बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर सेंटर सिलेक्शन या बटनावर क्लिक करायचंय. त्यानंतर अप्लाय अँड सबमिट काय करायचंय तुम्ही ऑलरेडी जर फॉर्म भरलेला असेल प्रोफाईल तुम्ही माय अकाउंट मध्ये जायचं. नंतर आपली जी जाहिरात आहे 2026 ची जाहिरात क्रमांक किती आहे 017/2026 या जाहिरातीच्या समोरचं काय करायचं व्ह्यू बटनावर क्लिक करायचं. तुम्हाला सेंटर सिलेक्शन तिथे करायचंय.
जे तुमचं जवळचं सेंटर असेल, जे तुमचं ज्या सेंटरवर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल, ज्या जिल्ह्याच्या सेंटरवर द्यायची असेल, तिथे क्लिक करायचे. त्यानंतर अप्लाय व सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे. वरील प्रमाणे जिल्हा केंद्रे निवडीची कार्यवाही ही दिनांक 19 जुलै 2026 रोजी दुपारी जवळपास 2 वाजेपासून ते 31 जुलै पर्यंत ही रात्री, म्हणजे जो शेवटचा तारीख आहे 31 जुलै रात्री 11:59 तुम्हाला तुम्ही ही कार्यवाही करू शकता. म्हणजे जे तुमचे जिल्हा निवडायचे आहेत ना, तर ते त्या वेळेपर्यंत तुम्ही निवडू शकताय मित्रांनो. बघा, यानंतर काय आहे, वरील प्रमाणे जिल्हा केंद्र निवडीचे प्रक्रिया पूर्ण न केल्यास, म्हणजे आता जर तुम्ही एखाद्या वेळेस ती जिल्हा निवडीचं करणं विसरले, जर आता फॉर्म भरलेला आहे ऑलरेडी 16 जुलैच्या अगोदर फॉर्म भरलाय किंवा आजकालमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही विसरले की मला कोणता जिल्हा निवडायचा आहे का काय करायचंय म्हणून, तर अशा कंडिशनमध्ये काय बघा, अशा कंडिशनमध्ये काय, तर तुम्ही प्रक्रिया जर पूर्ण नाही केली तर उमेदवाराच्या अर्जामध्ये दिलेल्या पत्रव्यवहाराचा जो पत्ता आहे त्या पत्त्याला विचारात घेऊन तुमच्या परीक्षेचे जे ठिकाण आहे ते नियोजित करण्यात येणार आहे. ओके. एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुसऱ्या केंद्रावर करण्यात येईल. म्हणजे एखादा त्यात आहे तो निकलॉ टाकलेला, हे काही एवढं होत नाही. बऱ्यापैकी मॅनेजमेंट व्यवस्थित असते आयोगाचं. आपल्याला माहिती आहे की पेपरही व्यवस्थित होतात आणि प्रॉपर होतात सगळ्या गोष्टी. त्यानंतर काय, एकदा निवडलेला अथवा आयोगाने निश्चित केलेले जिल्हा केंद्र, परीक्षा केंद्र यामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य केली जाणार नाही आणि या दिलेल्या ज्या अटी शर्ती आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? हे बघा, ही काय काय बदल झालेत, काय बदल आहे. तुम्ही आता जिल्हा निवडू शकता. एक्झामसाठी जो जिल्हा आहे, जिल्हा केंद्र आहे ते निवडू शकता. म्हणजे कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला एक्झाम द्यायची ते ठरवू शकता. ऑनलाईन UPI पेमेंट सुरू झाले. ऑफलाईन तुमचं चलान चालणार नाही आता. चलान तुम्ही जे आहे ते बंद झालं याच्यामध्ये. त्यानंतर डेट, अर्ज भरण्याची डेट वाढलेली आहे. 31 जुलै रात्री 11:59 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकताय. परीक्षा शुल्क भरण्यासाठी 3 ऑगस्ट पर्यंतची तुम्हाला डेट आहे. त्यानंतर काय आहे, प्रीची तारीख आलेली आहे. डेट एक्सटेंड झाली आहे 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत. मेन्स तुमची आहे कधी, 27 डिसेंबर 2026 ला. ओके, वेळ कमी मिळाला आहे मेन्ससाठी, काही हरकत नाही, पण याची डेट वाढलेली आहे. मेन्सचा अभ्यास ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की प्री आपली परफेक्ट झालेली आहे किंवा होणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी मेन्सचा अभ्यास सुरू केला तरी चालेल आता. ठीक आहे, बाकी ही एक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, त्यामुळेच आपण आजचा हा लाईव्ह व्हिडिओ घेतला. नंतर तुम्हाला जर समजा यावर काही डाऊट्स वगैरे असतील किंवा प्रश्न तुमचे ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतचे असतील किंवा काही XYZ तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या पेजला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, करिअर मित्राला. सोबत आपला टेलिग्राम चॅनल आहे, तिथेही तुम्ही नक्की जॉईन करा. मी ही जी PDF आहे तिथे शेअर केलेली आहे ऑलरेडी, तिथून तुम्ही ती पूर्ण PDF वाचू शकता. ओके, बाकी काही महत्त्वाचे अपडेट्स असतील तर ते तिथे शेअर करत असतो मी. ओके, चला भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, ऑल द बेस्ट.